हाय फ्रेंड्स, मॅथ्स टॉपरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत सेट्स 11th स्टँडर्डचा सेट्स, जो CBSE बोर्ड, स्टेट बोर्ड सगळ्या ॲक्च्युली बोर्डमध्ये हा टॉपिक आहे. सो तुम्ही हा लर्न करू शकता. तर सेट्स, व्हॉट्स मीन्स अ सेट्स म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडे एक चॉकलेट असतं, पण ज्यावेळेस तुमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे चॉकलेटचं एक बॉक्स आहे, तर तुम्ही त्या चॉकलेटचे एक सेट बनवलेला आहे की माझ्याकडे एक बॉक्स आहे, 2 बॉक्स आहे, 3 बॉक्स आहे, 4 बॉक्स आहे. म्हणजे तुम्ही चॉकलेटचा एक सेट बनवलेला आहे की सेट्स ऑफ चॉकलेट्स. सेट्स म्हणजे एका प्रकारचा ग्रुप. तर तुम्ही एका प्रकारचा ग्रुप म्हणजे आता चॉकलेटचा ग्रुप वेगळा, तसंच कॅडबरीचा ग्रुप वेगळा, तसंच सपोज आता तुम्ही सांगितलं की बुक्सचा ग्रुप हा वेगळा पडेल, तिथेच पेन्सिलचा ग्रुप हा वेगळा पडेल. ग्रुप म्हणजे काय? एक सेट. तर सेट ऑफ अ पेन, सेट ऑफ अ चॉकलेट, सेट ऑफ अ कॅडबरी, हे वेगवेगळे प्रकार आहेत. सो आता सेट्स, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्म आहेत की तुम्ही ते सेट्स मॅथ्समध्ये कसे रिप्रेझेंट करू शकता. आता मी जर सपोज प्रॅक्टिकली सांगायला गेली तर मी ते तुम्हाला एक बॉक्स दाखवू शकते, राईट. पण जर मॅथ्समध्ये जर ते तुम्हाला सेट्स ऑफ बॉक्स जर दाखवायचे असतील तर ते तुम्ही कशा पद्धतीने दाखवू शकता, तर ते आपण इथे आता पाहणार आहोत. सेट्स, रोस्टर फॉर्म अँड सेट्स बिल्डर फॉर्म. सो सेट्स, रोस्टर फॉर्म अँड सेट बिल्डर फॉर्म. तर रोस्टर फॉर्म काय आहे आणि सेट बिल्डर फॉर्म काय आहे, हे वेगवेगळे फॉर्म आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सेट्स वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकता. ठीक आहे. तर तो कोणत्या पद्धतीमध्ये मोडतो हे आपल्याला त्या सेटच्या फॉर्मवर डिपेंड आहे, म्हणजे सेटवर डिपेंड आहे की तो कोणत्या फॉर्ममध्ये लिहिणं गरजेचं आहे. सो आता आपण पाहणार आहोत सेट्स, रोस्टर फॉर्म अँड सेट्स बिल्डर फॉर्म. तर आता what is mean a sets? The sets is a well-defined collection of objects whose elements are fixed or cannot vary. Its means set does not change from person to person. Like for example, the sets of natural number up to a 7 will remain the same as we show in this image: 1 2 3 4 5 6 7. In the mathematics we represent the sets in a curly brackets. तर आता आपण इथं पाहणार आहोत सेट्स म्हणजे काय. जसं मी तुम्हाला सांगितलं की ग्रुप ऑफ, जसं मी तुम्हाला चॉकलेट सांगितलं, कॅडबरी सांगितलं, पण एका चॉकलेटच्या बॉक्समध्ये एक स्पेसिफिकली तेवढेच चॉकलेट्स असणार. जसं 50 चॉकलेट एका बॉक्समध्ये आहेत, तर दुसऱ्या बॉक्समध्ये पण 50 चॉकलेट्सच असणार. मग ते एक ग्रुप ऑफ बॉक्स म्हणजे एक स्पेसिफिक नंबर असणार. पण तो नंबर, आता जर मी तुम्हाला सांगितलं की 50 चॉकलेट्सचा एक बॉक्स आहे, हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला सांगितलं की ए हा एक बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये 50 चॉकलेट्स आहेत, तर तुम्ही ते 50 चॉकलेट्सच लिहिणार, त्याच्यामध्ये 51 चॉकलेट्स ॲड नाही करणार. कारण की तुम्हाला माहिती आहे की 50 हा एक फिक्स नंबर आहे. सो पर्सन टू पर्सन अँड डिपेंड ऑन म्हणजे नंबर, म्हणजे एक्झाम्पलवरून पण आपल्याला चेंज होऊ शकतात. इथे त्यांनी एक दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल इथे एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. द सेट्स ऑफ नॅचरल नंबर अप टू 7 विल रिमेन द सेम. आता हा त्यांचा क्वेश्चन आहे. हा जेव्हा त्यांनी क्वेश्चन विचारला आहे की सेट ऑफ नॅचरल नंबर अप टू 7 विल रिमेन द सेम, तर हा सेट तुम्हाला रिप्रेझेंट करायचा आहे मॅथ्समध्ये. तर तुम्ही तो कसा करणार, तुम्ही तो लिहिणार कसा. तर तुम्ही त्याच्यामध्ये नॅचरल नंबर 7 नंबर तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. तर तुम्ही राऊंडिंगमध्ये लिहू शकता, परत स्क्वेअरमध्ये लिहू शकता, म्हणजे रोमध्ये लिहू शकता, कॉलममध्ये लिहू शकता. पण सेटमध्ये लिहिताना नेहमी रिप्रेझेंट सेट्स इन अ कर्ली ब्रॅकेट्स. सो तुम्ही इथे पाहू शकता की सेट्स नेहमी कर्ली ब्रॅकेट्समध्येच रिप्रेझेंट करू शकता. ओके.
हे आहे कर्ली ब्रॅकेट्स. सो जे पण तुम्ही वी कॅन रिप्रेझेंट अ सेट्स इन कर्ली ब्रॅकेट्स ओनली. ठीक आहे. सो पुढे पाहूयात. सेट्स. सेट्स म्हणजे काय सांगितलं? अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. इट इज डिनोटेड बाय द कॅपिटल लेटर. एक्झाम्पल, ए इज अ 1 2 3 4 5 सो ऑन. डॅश 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 म्हणजे सो ऑन नंबर्स आहेत. सो दिस इज अ नॅचरल नंबर ॲक्च्युली. मग आता हा सेट कोणता असू शकतो? जर मी 1 to 5 फक्त डिफाईन केलं असतं तर नॅचरल नंबर ऑफ नंबर 5 अप टू 5 असं आपण बोलू शकलो असतो. म्हणजे स्टार्टिंग 1 पासून झाली असती पण 5 पर्यंत स्टॉप झाली असती. पण तेच सेट ए इज अ कलेक्शन ऑफ ऑल नॅचरल नंबर. आता ह्याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे? सेट ए इज अ कलेक्शन ऑफ ऑल नॅचरल नंबर. नॅचरल नंबर ऑल असल्यामुळे हा डॅश 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 म्हणजे सो ऑन असा वाढत गेलेला आहे 5च्या पुढे. म्हणजे सो ह्याच्यामध्ये एक गोष्ट सांगण्यासाठी आहे की म्हणजे जो पण सेट असेल तो त्यांनी सांगितलेला आहे तर त्याच पद्धतीने तुम्हाला तो रिप्रेझेंट करायचा आहे. ओके. सो आता आपण पाहणार आहोत सेटचे कोणते कोणते प्रकार आहेत. जसं आता रोस्टर फॉर्म आपण वाचले आहे. ठीक आहे. रोस्टर फॉर्म ऑफ सेट्स. रोस्टर फॉर्म ऑफ सेट्स, all elements are written in a curly brackets separated by a commas. Example are 1 3 7 21 2 6 40 and 42. This all is number is a कर्ली ब्रॅकेटमध्ये. तर आपण रोस्टर फॉर्म म्हणजे आपण सेट्स हा रिप्रेझेंट कर्ली ब्रॅकेट्समध्येच करतो राईट. पण ह्याच्यामध्ये कॉमाने सेपरेट केलेला आहे एव्हरी नंबर. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण त्याचं आपण एक सपोज आपण बघू की सेट बिल्डर फॉर्म काय आहे. सेट बिल्डर फॉर्म, द इलेमेंट ऑफ द सेट रिप्रेझेंट अ कॉमन प्रॉपर्टी. हे कॉमन प्रॉपर्टीसारखेच दाखवणार. म्हणजे जसं सेटची प्रॉपर्टी आहे की बाबा ब्रॅकेट्स असले पाहिजेत, आहेत ब्रॅकेट्स. कॅपिटल लेटर रिप्रेझेंट केलं पाहिजे, आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय आहे? ह्याच्यामध्ये पण कर्ली ब्रॅकेट्स आहे, रिप्रेझेंट कॅपिटल आहे. म्हणजे सेट्समध्ये सांगितलं आहे की कलेक्शन ऑफ डिफाईन्ड कॅपिटल लेटर आहे म्हणजे तो सेट्स आहे. पण त्याचा आता कुठला फॉर्म आहे हा आपण डिसाईड करायचा आहे. कॉमा आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सेट बिल्डर फॉर्ममध्ये द इलेमेंट्स ऑफ द सेट्स रिप्रेझेंट द कॉमन प्रॉपर्टी. एक्झाम्पल आर एक्स डॅश एक्स इज अ ओवल इन अ इंग्लिश अल्फाबेट्स. आता एक्स हा काय आहे? ओवल. तर इंग्लिश अल्फाबेट्समध्ये ओवल्स किती आहेत? AIEOU. ठीक आहे. AEIOU हे काय ओवल्स आहेत. सो आता तुम्हाला माहिती आहे की हे ओवल्स आहेत. ठीक आहे. पण ते रिप्रेझेंट कसं करू शकता? एक्स म्हणजे ते तेवढेच असू शकतात. त्याच्यापेक्षा बाहेरचे ओवल्स आहेत का? नाही, ते तेवढेच असणार. ठीक आहे. आता आपण एक सम पाहू. आपण एक क्वेश्चन घेऊ त्याच्यावर. पण आता क्वेश्चन कोणता आहे तो पहिला पाहू. राईट द सोल्युशन सेट ऑफ इक्वेशन एक्स स्क्वेअर -4 इज इक्वल टू 0 इन अ रोस्टर फॉर्म. ॲक्च्युली इथे एक्स स्क्वेअर आहे बट तो प्रॉपर वे दिसत नाही आहे. तो x2 दिसतोय, तो स्क्वेअर आहे ॲक्च्युली. ठीक आहे. सॉल्युशन सेट कशामध्ये लिहायचं आहे? इक्वेशन दिलेलं आहे x² - 4. तुम्ही सोल्युशनमध्ये पाहू शकता ॲक्च्युली दिलेलं आहे x² - 4 x² - 4 म्हणजे आता x² - 4 म्हणजे 2⁴ असणार. तर त्याचे तुम्ही म्हणजे त्याचे हे अवयव पाडू शकता. 2 अवयव पाडलेत, x - 2 आणि x + 2 हे 2 त्याचे अवयव झाले. तर एक्सची 2 व्हॅल्यू मिळतील, -2 आणि 2. अशा प्रकारे 2 व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत आणि तेच आपले काय आहेत? रिप्रेझेंट सेट्स आहेत. कारण की ते 2च नंबर रोस्टर फॉर्ममध्ये त्याचा एक्सची व्हॅल्यू भेटलेली आहे. राईट. आता आपण पाहणार रोस्टर फॉर्म कसा रिप्रेझेंट केला जातो असा. तर त्यांनी तसंच केलेलं आहे.
फक्त कॉमा मेन्शन केलेला आहे इथे, राईट. सो आता आपण पाहणार आहोत राईट द सेट A 1 4 9 16 25 इन अ सेट बिल्डर फॉर्म. आता तुम्ही क्वेश्चनकडे पाहून हा विचार करू शकता. तुम्ही पहिला विचार करा, नंतर मी तुम्हाला सांगते. राईट द सेट. आता तुम्ही क्वेश्चन पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक डिजिटचा काय स्क्वेअर आहे. फर्स्ट डिजिटला काय 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर, 3 स्क्वेअर, 4 स्क्वेअर, 5 स्क्वेअर, बरोबर. आता हे आपल्याला दिसत आहे. मग सो ऑन म्हणजे 6 स्क्वेअर, 7 स्क्वेअर. मी तुम्हाला माहिती आहे की एव्हरी डिजिटचा काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे, राईट. सो तो तुम्ही आता सेट बिल्डर फॉर्ममध्ये राईट कसं करणार, इथे पाहू शकता. इफ यू सी द पॅटर्न इयर, आता पॅटर्न तोच आहे. द नंबर आर स्क्वेअर ऑफ द नॅचरल नंबर सच ॲज 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर, 3 स्क्वेअर आणि 4 स्क्वेअर, सो ऑन ते वाढत जाणार. पण आता रिप्रेझेंट कसं करणार आपण, एक्स इज इक्वल टू एक्स इज अ स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर, राईट. असंही लिहू शकतो किंवा हा दुसरा फॉर्मॅट आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. म्हणजे तुम्ही हा एक आहे, दोन फॉर्मॅटमध्ये लिहू शकता. आता इथे माझा माऊस चालत नाही आहे, पण हा ए इथे लिहिलेला आहे आणि खाली लिहिलेला आहे. ॲज वी कॅन राईट, म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्ही ते लिहू शकता. स्क्वेअरमध्ये म्हणजे रायटिंगमध्ये पण लिहू शकता आणि तुम्ही न्यूमरिकल म्हणजे नॅचरल नंबर, एन बिलॉंग्स टू एन, नॅचरल नंबर, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही आपण सेट बिल्डर फॉर्म पाहू शकतो. इट्स बिलॉंग टू, ॲक्च्युली हे बिलॉंग टू आहे. एन बिलॉंग टू म्हणजे एक्स इज अ सेट ऑफ असं, त्याचं मिनिंग काय, एक्स इज अ सेट ऑफ एक्स इज अ एन स्क्वेअर, म्हणजे एक्स कुणाचा सेट आहे, त्या सेटचा, त्या स्क्वेअर एन नॅचरल नंबर. सो आज आपण शिकलो आहोत सेट्स, रोस्टर फॉर्म अँड सेट बिल्डर फॉर्म. सो आता आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये सेटचे पुढचे फॉर्म शिकणार आहोत, ठीक आहे. तो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. मॅथ्स टॉपर, मराठी, हिंदी और इंग्लिश. सो तुम्हाला अजून काही क्वेरीज असतील, तुमच्या काही रिक्वायरमेंट्स असतील तर तुम्ही नक्की पाठवू शकता. आपण 1 बाय 1 हे टॉपिक्स अपलोड करणारच आहोत. सो तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच. अँड जर तुम्हाला आमचे व्हिडिओज म्हणजे हे स्टार्टिंग व्हिडिओज आहेत, जर तुम्हाला खरंच वाटत असेल की मॅथ्ससाठी तुम्हाला नवीन नवीन 11th स्टँडर्ड 12th स्टँडर्ड, आपण पुढे इंजिनिअरिंगचे सुद्धा व्हिडिओज अपलोड करणार आहोत. सो तुम्हाला जर वाटत असेल की पुढचे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहावे किंवा मॅथ्समध्ये तुमचे नवीन नवीन व्हिडिओज किंवा थिंकिंग ॲबिलिटी वाढण्यासाठी जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला, आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. So thank you for watching again. Thanks friends.